नामदेव कोळी 2006 साली नामदेव कोळी यांनी आपल्या लिखाणाला सुरुवात केली। बाहेती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जळगाव इथं त्यांनी सलग 9 वर्ष अध्यापनाचं कार्य केलं। सध्या ते भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य इथं अनुवादक म्हणून कार्यरत आहेत। शब्दांच्या सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी अवघ्या महाराष्ट्रात आपला डंका गाजवलाय। नामदेव यांचा 2020 साली प्रकाशित झालेला काळोखाच्या कविता हा काव्यसंग्रह खूप कमी वेळात वाचकांच्या पसंतीस उतरला, तसेच अनेक समीक्षकांनी देखील दखल घेतली। समाजाच्या अनेक अव्यक्त भावना या काव्यसंग्रहात वाचायला मिळतात। या संग्रहातल्या काही निवडक कवितांचा जवळपास 6 भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाला आहे। तसेच त्यांनी नव अनुष्टुभ याचे सहाय्यक संपादक म्हणून देखील काम पाहिलं आहे। तसंच सध्या वाघूर या दिवाळी अंकाचं संपादक म्हणून ते काम पाहतात। लोकसत्ता, लोकमत, दिव्य मराठी यासारख्या प्रतिष्ठित दैनिकांमध्ये त्यांच्या लेखनाला स्थान मिळालं आहे। आकाशवाणी आणि रेडिओ सिटीवरून प्रसारित होणारे त्यांचे काव्य वाचन आजही अनेकांना प्रेरणा देते। हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती आणि इतर भाषेतील साहित्य अनुवादांद्वारे ते आपल्या साहित्य संस्कृतींना जोडतात। नामदेव यांच्यासारख्या साहित्यिकांनी साहित्य विश्वाला सीमांच्या पलीकडे नेऊन ठेवला आहे। हा साहित्य प्रवास जपत असताना नामदेव यांनी काळोखाच्या पलीकडे असणाऱ्या भावनांना आवाज दिला आहे। हरहुन्नरी साहित्यिक नामदेव कोळी यांना कविता या साहित्य प्रकारासाठी या वर्षीचा यशवंतराव चव्हाण सेंटरचा पहिला नाधो महानोर पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। खानदेशातील नामदेव कोळी यांना विनंती करतो की त्यांनी कविता या प्रकारासाठी या महानोर पुरस्काराचा स्वीकार करावा। नामदेव कोळी हे भाषा संचालनालयामध्ये अनुवादक आहेत आणि आम्ही जे भाषेचं काम करणार आहोत त्यामध्ये नक्कीच त्यांची मदत होईल।